सानिका दीदी आल्यात आणि त्यांच्याकडून आपल्या भरपूर अपेक्षा आहेत आणि महिलांचा प्रश्न सोडवून घेतील अशी त्यांची अपेक्षा आहे. आमचे प्रश्न सोडवणारे असं व्यक्तिमत्व हवं आहे आणि त्या दृष्टीनं आम्ही यांच्याकडे बघतो. काम करण्याची पद्धत त्यांची चांगली आहे, त्यामुळं आमचं सगळ्यांचं सपोर्ट आहे त्यांना. आम्ही एक युवा नेतृत्व म्हणून सानिका दीदींच्याकडे बघतोय. त्या आमच्या प्रत्येक अडचणीला धावून येतात. त्यांना सांगायची गरज नाही आहे की इथं काय अडचण आहे ते आपसुकच ओळखून जातात की ह्या भागामध्ये आपल्याला काय केलं पाहिजे, कशा पद्धतीनं आपण इथं काम केलं पाहिजे. अनेक गरजू व्यक्ती महिलांना त्याने काम मिळवून दिलेलं आहे. माझा हात मोडलेला तेव्हा आर्थिक मदत केलेली आहे. भाजपची शीट लागल्यामुळे आणि सानिका आवाडे असल्यामुळे ते काम आणि जोमानं होईल. त्यांच्यामार्फत आमच्या भागातला बराचसा विकास झाला आहे. रस्ता झाला जवळ 30 वर्ष पेंडिंग होता. जवळ 3 किलोमीटर आमच्या मळ्यात डांबरी रस्ता झाला आहे. आमच्या सगळ्यांचा सानिका आवाडे दीदींना हा फुल सपोर्ट आहे आणि 100% त्याच विजयी होतील हा आम्हाला विश्वास आहे. आमचा फुल सपोर्ट आहे त्यांना आणि त्यांच्याकडून आमची कामं पण भरपूर झालेली आहेत आणि त्या विजयी होतील असं आम्हाला ठाम मत आहे. अगदी घरच्यासारखं त्यांचं रिलेशन आहे सगळ्यांच्या बरोबर. विकास कामं त्यांच्यामार्फत झालेले आहेत. तिथून पुढे ते होत राहील. जे काय काम होऊ शकणार नाही ते त्या करू शकणार. त्यांनी आमची कामं इथं भरपूर केली आहेत. काय सांगाल की जिल्हा परिषद सदस्य म्हणून कोरोचीसाठी तुम्हाला कोण हवं आहे? सानिका आवाडे ताई. सानिका आवाडे. सानिका ताई आणि त्याच विजेते होत्या. ते सानिका आवाडे. सानिका आवाडे. सानिका आवाडे. सानिका ताई आवाडे. कोरोची जिल्हा परिषद मतदारसंघात सानिका त्यांचं चांगलं वातावरण आहे. सानिका दीदीने निवडून देणार आहे. सानिका दीदींचा निवडून येणार एवढं सांगतो. सानिका दीदींचं आपल्या सानिका दीदी, सानिका आवाडे, सानिका दीदीच निवडून येणार हे 100% खरंच आहे. त्याला कोण अडवू शकणार नाही. या निवडणुकीत सानिका ताईंचा विजय हा निश्चितच आहे. 100% त्यांची विजयाची खात्री या मतदारसंघातून आहे. दर्शको नमस्कार, के न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. जिल्हा परिषद निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे. सर्व जिल्ह्यात आपल्याला निवडणुकांची रणधुमाळी पाहायला मिळते. चौकात राजकीय वातावरण तापताना आपल्याला बघायला मिळते आणि याच पार्श्वभूमीवर आम्ही सध्या पोहोचलोय कोरोची जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये. एकंदरीत या परिसरात वातावरण काय आहे, त्याचबरोबर या परिसराचा कितपत विकास झाला आहे, होणाऱ्या जिल्हा परिषद सदस्यांकडून येथील नागरिकांच्या काय काय अपेक्षा आहेत, जिल्हा परिषद सदस्य कसा असावा याचा आढावा घेऊयात या रिपोर्टमधून. या ठिकाणी काही नागरिक आहेत तर जाणून घेऊयात त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत. जिल्हा परिषदची निवडणूक होते, एकंदरीत काय सांगाल कोरोची जिल्हा परिषद मतदारसंघात काय वातावरण आहे? याच्या अगोदर ना पूर्ण जी गेलीत निवडणूक होऊन गेलीत त्याच्यात आपल्यासारखा माणूस, आम्हाला हक्काचा माणूस आमच्यावर कोणी नव्हते. आता सानिका दीदी आल्यात आणि त्यांच्याकडून आपल्या भरपूर अपेक्षा आहेत आणि महिलांचा प्रश्न सोडवून घेतील अशी त्यांची अपेक्षा आहे आणि आमचा फुल सपोर्ट आहे त्यांना आणि त्यांच्याकडून आमची कामं पण भरपूर झालेली आहेत. त्यांनाच काय एवढी पसंती का त्यांनाच? कारण पहिल्यापासून त्यांनी जे आहेत ना त्यांचं बॅकग्राऊंड खूप चांगलं आहे आणि पहिल्यापासून आमचा त्यांना सपोर्ट आहे. त्यामुळे अगोदरचे पहिलेचे आमचे सगळे काम करण्याची पद्धत त्यांची आम्हाला माहीत आहे. त्यांनी भरपूर आमच्या इथं काम केलेलं आहे. रस्त्याचे केलेलं आहेत, गटरीचे केलेलं आहेत, लहान मुलांच्यासाठी काही सोयी सुविधा केलेल्या आहेत, बसची सुविधा केलेल्या आहेत. म्हणून आम्हाला त्यांना जरा जास्त पसंती द्यायची. कोरोची जिल्हा परिषद मतदारसंघात सध्या काय वातावरण आहे मॅम, काय सांगाल? निवडणुकीत जर म्हटलं तर इतर पण आहेत, पण आम्हाला आमचे प्रश्न समजून घेणारी किंवा आमचे प्रश्न सोडवणारे असं व्यक्तिमत्व हवं आहे आणि त्या दृष्टीनं आम्ही सानिका आवाडे यांच्याकडे बघतो. ते आमचे प्रश्न समजून घेतील, सोडवतील किंवा आमच्या महिलांच्या असू देत किंवा इतर तरुण वर्गाचे असू देत प्रश्न त्यांनी समजून घेतील हे आम्हाला अपेक्षित आहे. त्यामुळे आम्ही त्यांनाच, उच्च शिक्षित असल्यामुळे त्यांनाच आम्ही सपोर्ट करणार हे फिक्स आहे. जनतेतून एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांना प्रतिसाद मिळतोय, काय कारण असेल? त्यांच्याकडून अपेक्षा भरपूर आहेत. कारण की इतर जे झालेले आहेत त्याचा आम्हाला काही विषय नाही आहे, पण आत्ता जे इथून पुढे जे होणार आहे त्याच्यात आम्हाला बदल हवा आहे. कारण की निवडणुकीत सगळेच लढतात, पण आम्हाला बदल हवा आहे म्हणून आम्ही नवीन व्यक्तीला एक चान्स देण्याचा निर्णय घेतो. कशी आहे त्यांची काम करण्याची पद्धत, कशी आहे? त्यांचा मोटिव्ह चांगला आहे आणि मुळात त्यांची काम करण्याची पद्धत ही सोयीस्कर आहे. इतरांना समजेल, पटपट होतील किंवा जास्तीत जास्त प्रमाणात लोकांना सुविधा पुरवतील हे त्यांचं काम करण्याची पद्धत आहे. त्यामुळे ती पद्धत आमच्यासाठी तर चांगली आहे. काय होईल या निवडणुकीत? आमच्या सगळ्यांचा सानिका आवाडे दीदींना हा फुल सपोर्ट आहे आणि 100% त्याच विजयी होतील हा आम्हाला विश्वास आहे आणि विजयी झाल्यानंतर ते आमचे प्रश्न सोडवतील ही आम्हाला खात्री आहे. काय होईल या निवडणुकीत? या निवडणुकीत आमचा तर सपोर्ट राहील सानिका ताईंना. त्यांनी आमचे रस्ते वगैरे, लाईट वगैरे बसवून दिलेली आहे, त्यामुळे आमचा पूर्णपणे सपोर्ट त्यांना राहील आणि त्याच विजेते होत्या. कशी आहे त्यांची काम करण्याची पद्धत, कशी? त्यांची काम करण्याची पद्धत चांगली आहे. त्यांनी म्हणल्याबरोबर सगळं करून दिले, लाईट वगैरे आम्हाला लगेच बसवून दिलेले, त्यामुळे आमचा सपोर्ट सानिका ताईंना 100% राहील. एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांना प्रतिसाद मिळतोय का, असं का, त्यांनाच का प्रतिसाद? कारण काम करण्याची पद्धत त्यांची चांगली आहे,
त्यामुळं आमचं सगळ्यांचं सपोर्ट आहे त्यांना. कोरोची जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये ताई सध्या काय वातावरण आहे, कोण तुल्यबळ उमेदवार कोण आहे? आम्ही एक युवा नेतृत्व म्हणून सारिका दीदींच्याकडे बघतोय आणि त्या आमचं एक म्हणजे आमची प्रश्न सोडवू शकतात महिलांची आणि आपल्या काही अडचणी असतील तर त्या लगेच आमच्या हाकेला धावून येतात. त्यामुळे आम्हाला आमचा उमेदवार म्हणून आम्ही त्यांनाच विजयी करणार आहे आणि आमचं ठाम मत आहे त्यांना आणि आमचा फुल सपोर्ट आहे त्यांना. त्यांनाच एवढी पसंती का? त्या आमच्या प्रत्येक प्रश्नांचं उत्तर सोडवू शकतात आणि त्या आमच्या प्रत्येक अडचणीला धावून येतात. त्यामुळं आम्ही त्यांनाच सपोर्ट करणार आहे. कशी आहे त्यांची काम करण्याची पद्धत? त्यांची काम करण्याची पद्धत खूप चांगली आहे आणि त्या आमच्या सतत कॉन्टॅक्टमध्ये असतात. त्यामुळं आम्ही आहे त्यांच्या सोबतच आहे. तिने जिल्हा परिषद सदस्य झाल्यावर पहिलं काम काय करावं असं वाटतं तुम्हाला? आमच्या मुलींच्या म्हणजे आमच्या ज्या एरियामध्ये आम्ही राहतो किंवा तिथल्या मुलींच्यासाठी काही बसच्या वगैरे सोयी असतील, परत आमच्या इथला गटारीचा वगैरे काही प्रश्न असेल तो त्यांनी जरा लक्ष देऊन सोडवावा एवढीच अपेक्षा आहे. बाकी त्या आम्हाला म्हणजे पूर्ण सपोर्ट करतातच आणि इथून पुढे सुद्धा करतील आणि आमचा सपोर्ट त्यांनाच आहे आणि त्या विजयी होतील असं आम्हाला ठाम मत आहे. खूप वर्षांनी जिल्हा परिषद निवडणूक होते, एकंदरीत काय सांगाल, वातावरण काय आहे? वातावरण आता चांगलंच आहे कारण आता सगळ्यांच्याच निवडणुका चालू आहेत. महानगरपालिकेची झाली, परत आमदारकीची झाली, आता जिल्हा परिषदेची आम्हाला उत्सुकता आहे की कोण आता ह्याच्यामध्ये हे होणार. तर आम्हाला सांगायला आवडेल की सानिका आवडे ताईंना जर उमेदवारी मिळाली तर खूप छान होईल कारण त्यांना वारसा आहे त्यांच्या घरामध्ये आणि त्यांना पॉलिटिकल्स नॉलेज आहे. त्यामुळं त्यांना उमेदवारी मिळाली तर खूप छान होईल. अनेक सामाजिक कार्यात देखील त्या सक्रिय असतात, काय सांगाल याबद्दल? हां, सामाजिक कार्यात सक्रिय असतात. सगळ्यांना म्हणजे अगदी घरच्यासारखं त्यांचं रिलेशन आहे सगळ्यांच्या बरोबर. काम करण्याची पद्धत कशी आहे? छान आहे. सगळ्यांना म्हणजे सगळ्या महिलांशी वगैरे त्यांचा कनेक्टेड चांगला आहे. सगळ्यांशी त्या एकदम अदबीनं आणि ह्याच्यानं बोलतात आणि सगळ्यांचे प्रश्न ऐकून घेतात. मेन म्हणजे चांगलं आहे त्यांचं सगळं. एक महिला म्हणून मतदान करत असताना तुमची भूमिका काय असणार आहे? महिला म्हणून मतदान करत असताना आम्हाला महिलांना मेन म्हणजे कामासाठी वगैरे महिलांना आता बाहेर पडावं लागते. तर इथं ग्रामीण एरियामध्ये जर आम्हाला एखादं त्यांनी कामासाठी म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे जे महिलांना जे औद्योगिक उद्योगासाठी जे महत्त्वाचं हे आहे तर त्यांना जर निवडून दिलं तर आपल्याला त्या पद्धतीनं आपल्याला इथं मार्केट उपलब्ध करून देतील. महिला जे घरगुती व्यवसाय करतात किंवा जे बचत गट थ्रू एखादा प्रोडक्ट निर्मिती करतात बचत गटाच्या माध्यमातून, तर त्याच्यातून त्यांनी ते आपल्याला ते प्लॅटफॉर्म मिळेल त्यांच्याकडं. जर आम्ही म्हणणं मांडलं आमच्या त्या एकदम अगदी ह्याच्यासारख्या आहेत त्यामुळं करू शकतात. त्यांना मोठ्या प्रमाणात जनतेतून प्रतिसाद मिळतोय, काय कारण असेल? त्यांना एक राजकीय वारसा आहे ते तर तुम्हाला सांगितलंच कारण सगळेच घरातले त्यांच्या हे आहेत. त्यामुळं त्यांना म्हणजे समोर जर आल्या तर त्यांना सांगायची गरज नाही आहे की इथं काय अडचण आहे. त्या आपसुकच ओळखून जातात की ह्या भागामध्ये आपल्याला काय केलं पाहिजे, कशा पद्धतीनं आपण इथं काम केलं पाहिजे हे न सांगताच त्या म्हणजे ओळखू शकतात. जिल्हा परिषदची निवडणूक होते, काय सांगाल इथं कोरोची मध्ये काय वातावरण आहे सध्या? इथं काय ते आवड्यांच्यानी सगळं रस्ते त्यांनी करून दिल्यात, कामं सगळी करून दिल्यात. रस्ते, गटारी सगळीकडे म्हणजे सगळं व्यवस्थित सगळं केल्यात. महिलाच उमेदवार पाहिजे आहेत असं आमचं हे आहे. कोण पाहिजे महिला उमेदवार म्हणजे कोण पाहिजे तुम्हाला? सानिका आवाडे. का? त्यांनी कामं केल्यात नाही सगळी, रस्त्याची, गटारी म्हणा, लाडक्या बहिणीची योजना त्यांनी सगळं त्यांनीच केलेत ना. काकी काय सांगाल की जिल्हा परिषद सदस्य म्हणून कोरोचीसाठी तुम्हाला कोण हवाय? सानिका आवाडे. का? त्याच का पाहिजे? त्यांनी इतकं काम केलंय आतापर्यंत आणि पुढं पण काम करावं. महिलांच्या पाठीशी त्यांनी आहेत म्हणून महिलांची ही इच्छा आहे. काय काय काम केलं त्यांनी? त्याने रस्ता त्यांनी केल्यात, रोड त्यांनी केल्यात, गटारी त्यांनी हे केल्यात, लाईट इकडं लावल्यात. आमच्या काय होईल या निवडणुकीत? काय होईल या निवडणुकीत? सानिका ते विजयी होतील ही अपेक्षा आहे आमची आणि त्यांनी यायलाच पाहिजे असं इच्छा आहे सगळ्यांची. सध्या भरपूर उमेदवार इथं उभारलेले आहेत पण मी त्यातील एक नाव घेईल की सानिका आवाडे ताई. ह्या एक चांगल्या कर्तबगार आणि एकनिष्ठ उमेदवार आहेत आणि त्या अनेक महिलांचा प्रश्न सोडवून त्यांनी अनेक पुढे जातील त्या आणि त्यानंतर त्या ह्याच्या
बचत गटाच्या माध्यमातून महिलांना अनेक रोजगार आणि संधी त्या उपलब्ध करून देतात आणि असेच अनेक गरजू व्यक्तींना त्यांनी मदत करून आपल्या मतदारसंघाचं त्यांनी नावलौकिक करत. त्यांनाच एवढ्या मोठ्या प्रमाणात पसंती का? सानिका आवाडे ताई ह्या एक महिला सक्षम उमेदवार आहेत आणि त्या अनेक गरजू व्यक्ती महिलांना त्यांनी काम मिळवून दिलेलं आहे आणि बचत गटाच्या माध्यमातून त्यांनी अनेक ग्रामपंचायती लेवल आणि अनेक गाव लेवलला त्यांनी काम पाहिलेलं आहे आणि त्या एक भाजप उमेदवार आहेत. त्यामुळे ते भाजपचं त्यांनी अनेक कामं केले असल्यामुळे त्या एक सक्षम उमेदवार म्हणून आम्ही सर्व महिला आम्ही त्यांच्याकडं पाहतो आहे आणि अनेक त्यातून त्यांनी अनेक आम्हाला महिलांना रोजगारासोबतच एक सक्षम आमच्या पायावर स्वतः उभारण्यासाठी त्यांनी आम्हाला मदत करावी म्हणून आम्ही एक त्या माध्यमातून आम्ही एक उमेदवार म्हणून त्यांच्याकडे पाहतो. लोकांनी त्यांनाच का निवडून द्यावं? कारण त्या एक भाजपच्या भाजप हा एक मोठा हे आहे संघ आहे त्यामुळे त्यातून त्यांनी अनेक कामं केल्यात. अनेक गाव लेवलवर अनेक जिल्हा लेवलवर आणि तालुका लेवलवर त्यांनी भरपूर कामे केली असल्यामुळे आम्ही एक त्यांच्याकडं एक सक्षम म्हणून एक आम्ही उमेदवार त्यांना पाहतो आहे. त्यामुळे मला वाटतं की सानिका आवाडे ह्या एक भरपूर मताने त्या निवडून येऊ शकतात. तुम्हाला या कोरोची जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये जिल्हा परिषद सदस्य कोण हवा आहे? आम्हाला सानिका आवाडे. का? त्याच का? जे भाजपचं काम त्याने सगळीकडे इथं कामं केलेली आहेत त्याच्यामुळं आम्हाला पाहिजे आहे. काय केलंय त्यांनी? सगळं सुविधा त्यांनी सगळे केलेले आहेत. बर. माझा हात मोडलेला तेव्हा आर्थिक मदत केलेली आहे. कशी आहे त्यांची काम करण्याची पद्धत? कशी आहे? चांगली आहे. लोकांनी त्यांनाच का निवडून द्यावं? त्यांचा उत्सव चांगला आहे भाजपचा. काय होईल या निवडणुकीत? येणार सानिका आवाडे येणार. सर, अनेक वर्षांनी जिल्हा परिषदची निवडणूक होते, एकंदरीत काय सांगाल या कोरोची जिल्हा परिषद मतदारसंघात काय वातावरण आहे? नाही, गेल्या बऱ्याच वर्षापासून 2014 पासून इथं भाजपचं काम चांगलं आहे आणि जी भाजपची सीट आहे ती काम करणारीच आहे. सानिका ताई आवाडे यांना जी उमेदवारी मिळाली त्याबद्दल नागरिकांच्यातनं प्रचंड उत्साह आहे आणि या उत्साहाचं कारण हेच आहे की भाजप हे गेलं सातत्यानं सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आरोग्याचे असू द्यात किंवा शैक्षणिक असू द्यात किंवा सामाजिक प्रश्न असू द्यात हे सोडवण्यासाठी सातत्याने त्यांचं काम चालू आहे आणि भाजपची सीट लागल्यामुळं आणि सानिका आवाडे असल्यामुळं ते काम आणि जोमानं होईल. लोकांनी त्यांनाच का निवडून द्यावं? त्यांना निवडून देण्यापाठीमागचं कारण हेच आहे की बाबा कोणीही सामान्य माणूस त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांना कुठलाही पद्धतीचा नकार देण्यात येणार नाही आणि काम कुठल्या पक्षाचं आहे कुठल्या जातीचं आहे हे न बघता त्यांचं कामाला महत्त्व देऊन त्यांचं काम पूर्ण करण्यात येईल. आणि मला असं वाटतं की त्यांच्यापर्यंत पोहोचण्यापेक्षा त्यांचे जे शिलेदार काम करतात या भागात त्या शिलेदारांना जरी बातमी कळली की एखाद्या माणसाला कुठली तरी काय अडचण आहे आणि तो त्या अडचणीसाठी सानिका ताईंना भेटण्यासाठी प्रयत्न करतोय तरीसुद्धा ते काम त्यांचं पूर्णत्वास होईल. कशी आहे सानिका मॅडमांची काम करण्याची पद्धत? कशी आहे सानिका ताईंची काम करण्याची पद्धत? एकदम म्हणजे सोशल मीडिया आणि इतर माध्यमांच्यापेक्षा ग्राउंड लेवलवर त्यांनी स्वतः काम त्यांना पसंत पडते. काय त्यांचा जनसंपर्कात जे कार्यकर्ते बूथ प्रमुख किंवा काय त्यांचे शिलेदार असतील त्यांना ते थेट संपर्क साधतात, भागातल्या अडचणी समजावून घेतात आणि त्यांना जे काय असेल ते मार्गदर्शन करून नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी ते कायम कार्यरत राहतात. काय होईल या निवडणुकीत? नाही, या निवडणुकीत सानिकाताईंचा विजय हा निश्चितच आहे आणि मला असं वाटते सानिकाताईंना जे मतदान ह्या जिल्हा परिषद कोरोची मतदारसंघातून मिळेल ते उच्चांकी मिळेल आणि जिल्ह्यात सगळ्यात जास्त मतदान आणि मतदानाच्या फरकानं निवडून येण्याची क्षमता या कोरोची मतदारसंघात आहे आणि ते उच्चांकी मतांनी निवडून येतील असं मला वाटतं. जिल्हा परिषद अध्यक्ष होण्याची 100% खात्री मला वाटते सानिकाताईंची. कोरोची जिल्हा परिषद मतदारसंघात सानिकाताईंचं चांगलं वातावरण आहे. त्यांच्या माध्यमातून महिलांचा विकास, महिलांच्या अडीअडचणी सुटतील, त्या सगळ्यांची अपेक्षा आहे की त्यांना उमेदवारी मिळून त्यांना प्रचंड मतांनी निवडून आणावं ही सगळ्यांची इच्छा आहे. त्यामुळे 100% त्यांची विजयाची खात्री या मतदारसंघातून आहे. लोकांनी त्यांनाच का मतदान करावं? प्रत्येक अडीअडचणीला आता ह्या मतदारसंघात गेली 10-15 वर्ष झालं
त्यांच्या घराण्याच्या माध्यमातून, अण्णांच्या माध्यमातून, राहुल साहेबांच्या माध्यमातून चांगलं काम चालू आहे. त्या राहिल्या तर त्याच्यापेक्षा चांगलं काम महिलांच्या बाबतीत घडेल, विकास घडेल, महिलांच्या अडचणी सोडवल्या जातील. त्यामुळं आम्ही त्यांची उमेदवारी फायनल झाल्या आणि 100% त्या निवडून येणार आणि लिडिंग मताने येणार. कोरेची मतदारसंघातून सानिका आवाडेंना उमेदवारी मिळावी म्हणून आमची जनतेतून मागणी होती. ते आवाडे अण्णांच्यापर्यंत, साहेबांच्यापर्यंत पोहोचवली होती. त्या पद्धतीनं उमेदवारी जाहीर झाल्या आणि सगळ्या गावातील महिला मंडळी, बाकीचे सगळे कार्यकर्ते एकजुटीनं काम करून त्यांना लिडिंग मताने निवडून आणणार हे गावचा निर्धार आहे. कशी आहे त्यांची काम करण्याची पद्धत कशी आहे? त्यांची काम करण्याची पद्धत अतिशय चांगल्या पद्धतीची आहे. घराघरात पोचण्याची, व्यक्तीपर्यंत पोचण्याची त्यांच्याकडं धमक आहे. त्या स्वतः कर्तृत्वान नेतृत्व करणाऱ्या व्यक्ती आहेत. त्यामुळे त्या विजय होणारे 100% आहे. कोरेचे तसं पाहिलं तर जिल्हा परिषद आपल्या मतदारसंघात आमचा विकास चांगला झालेला आहे. आणि हे राहुल साहेबांच्या मार्फत असू दे, हळवळकर साहेबांच्या मार्फत असू दे, भाजपच्या वतीनं आमच्याकडे चांगला गल्लीबोळाचा विकास झालेला आहे. आणि आम्ही सानिका देशने निवडून देणार आहे 100%. का त्यांनाच का? त्यांच्या मार्फत आमच्या भागातला बराचसा विकास झाला आहे. हे रस्ता झाला आहे, जवळ 30 वर्ष पेंडिंग होता. जवळ 3 किलोमीटर आमच्या मळ्यात डांबरी रस्ता झाला आहे. त्यामुळे जवळ हजारो लोक इकडे ह्या रस्त्याने ये जावा करतात. त्यामुळे इकडे ट्रॉफिक कमी झालेलं आहे. आणि आपला लाईटचं दिवसभर लाईट चालू झालेली आहे. आता रात्री लाईटचं काही म्हणजे अडचण नाही. आता दिवसभर लाईट आहे आता. त्यामुळे भ्यायचं काय कारण नाही. सानिका आवाडेंना जेवढी पसंती लोकांतून मिळते, काय कारण असेल? त्यांच्या मार्फत आमच्या गावात भरपूर विकास झालेला आहे. याच्या अगोदर बी झालेला आहे. आमच्या गावात आमची लोकवस्ती वाढलेली आहे. त्यातनं सुद्धा तरी प्रत्येक जेवढी नवीन वस्ती वाढेल तेवढी पाण्याची व्यवस्था, लाईटची व्यवस्था, रस्त्याची व्यवस्था तरी व्यवस्थित केलेली आहे. त्यामुळे त्यांचं जरा आमच्याकडे जोर आहे. या निवडणुकीत 100% निवडून येणार. सानिका देदेंचा निवडून येणार एवढं सांगतो. कारण विकास कामं त्यांच्यामार्फत झालेले आहेत. इथून पुढे बी होत राहील, करतील अशी अपेक्षा आहे. कशी आहे त्यांची काम करण्याची पद्धत? काम करण्याची पद्धत मागणी केल्यानुसार त्यांनी कामाची पूर्तता केलेलीच आहे. ज्या त्यावेळी तिथून पुढे करत जातील. लाईटची व्यवस्था दिवसा रात्रपाळी, दिवसपाळी शेती पंपाचं लाईट होतं ते दिवसपाळीला करून दिल्यात. शेतकऱ्यांचे काम मोठं झाले. ते इथून पुढं पण चांगलं काम करत जातील. त्यामुळं त्यांनी निवडून येणारच अशी आमची आशा आहे. कोरोची मतदारसंघामध्ये आता वातावरण एक नवीन नाव सुचलेलं आहे सानिका दिदींचं. प्रथम सांगायचं झालं तर त्या एकतर वेल एज्युकेटेड आहेत. त्यानंतर त्यांचे फॉलोअर्स वगैरे, लोक वगैरे, आता त्यांनी नवीन एक झेप घेतलेली आहे. लोकांच्या मध्ये जाऊन त्यांच्या लोकांच्या मनात काय आहे ते त्यांना आता समजते. म्हणजे त्यांचे जे काम करायची जी पद्धत आहे ती आता प्रॉपर चांगली आहे. त्यामुळं कसं आहे, सानिका दिदींना जर आपण म्हणजे आम्ही सपोर्ट तर करणारच आहे. आणि ते नाव पण त्यांचं जे सुचलं आहे ते पण एकदम प्रॉपर आणि चांगलं सुचलेलं आहे. आणि ते काम पण त्यांनी प्रॉपर करतील. लोकांच्या ज्या काय गरजा आहेत, ज्या काय त्यांच्या म्हणजे हे आहेत. त्यानंतर युवा पिढी, त्या पण एक युवा आहेत. आणि आता युवा पिढीला जे काय लागणार आहे ते पण त्यांना समजेल. आणि अशा दृष्टीनं एक चांगली संधी पण त्यांना दिलेली आहे. आणि आम्ही पण त्यांना वोट करणारच आहे. आमच्याकडून पण त्यांना फुल सपोर्ट आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं झालं तर जे काय काम होऊ शकणार नाही आहे ते त्या करू शकणार आहे. लोकांनी त्यांनाच काय मतदान करावं? कारण त्यांच्यामध्ये जी धमक आहे, सगळ्यात महत्त्वाचं त्या एक आत्ता त्यांचं न्यू जे त्यांच्यामध्ये जे उत्साह आहे जो आहे आत्ता सध्या, तो जास्त असल्यामुळं लोक त्यांच्याकडं त्या भावनेनं बघत आहेत की बाबा ह्या काय तर करतील, एक नवी दिशा हे करतील, दाखवतील, असं मला म्हणायचं. काय होईल या निवडणुकीचं तर मी काय सांगू शकत नाही. पण सध्या तर सानिका दिदींचा तर चर्चाही आणि त्यांना सपोर्ट पण लोकांचा फुल राहील, आमचा पण राहील. आता वातावरण म्हणायचं झालं तर आपल्या सानिका दिदी जिल्हा परिषदसाठी उभारले आहेत. आमच्या गल्लीमध्ये रस्ता दुरुस्तीचं काम 15 दिवसाच्या आत त्यांनी केलेलं आहे. त्यामध्ये अंडरग्राऊंड गटारी तसेच कॉन्क्रिटी रस्ता कॉन्क्रीटचं काम आपल्या दिदीनी केलेलं आहे. पूर्वी कसं ढासाचं साम्राज्य भरपूर प्रमाणात होतं. अंडरग्राऊंड गटारीमुळे किंवा कॉन्क्रिटीमुळे काय झालं की ढासाचं साम्राज्य कमी झालं. या जिल्हा परिषद निवडणुकीत काय होईल? आपल्या सानिका दिदी निवडून येतील. का त्यांनाच का एवढं प्रतिसाद? कारण आमच्या गल्लीमध्ये रस्ता कॉन्क्रिटीचं काम, अंडरग्राऊंड गटारीचं काम त्यांनी 15 दिवसाच्या आत केलेलं आहे. त्यांना लोक मतदान करतील का? करतील. का त्यांनाच का? कारण ढासांचं प्रमाण वगैरे कमी झालेलं आहे. काय सांगाल मॅम, खूप वर्षांनी निवडणूक होते जिल्हा परिषदची, सध्या काय वातावरण आहे या मतदारसंघात? सानिका आवाडे दिदी यांनी आम्हाला
ज्या असुविधा होत्या त्या सुविधा आम्ही बोलल्यानंतर 15 दिवसाच्या आत पूर्ण करून दिलेल्या आहेत. त्यांना लोक मतदान करतील का? करणार का? कारण त्यांनी जे आम्ही बोलाल त्यांना ते त्यांनी लगेच काम करून दिलेलं आहे आम्हाला पूर्ण. त्यामुळे असुविधा आमच्या इथं काही सुद्धा नाही आहे. त्यांची काम करण्याची पद्धत कशी आहे? सगळी म्हणजे चांगले काम करण्याची पद्धत. काय होईल या निवडणुकीत? सानिका आवडे दिदीच. तुम्हाला काय वाटते हो, काय होईल? खूप वर्षांनी काकी निवडणुका होत्यात. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला सानिका दिदी राहिले आहेत. त्यांना आम्ही प्रचंड बहुमताने विजयी करणार. त्यांनाच का? त्यांनी आमची कामं इथं भरपूर केली आहेत. लाईटची सोय केलेली आहे, शाळेमध्ये टॉयलेट बाथरूमची ही सगळी सोय केलेली आहे. त्यामुळे आम्ही त्यांनाच निवडून आणणार. कशी आहे त्यांची काम करण्याची पद्धत? कशी आहे त्यांची काम करण्याची पद्धत? म्हणजे एकदम चांगली आहे, उत्तम आहे. त्यामुळे आम्ही त्यांनाच निवडून आणणार. तिन्ही जिल्हा परिषद सदस्य झाल्यावर पहिलं काम काय करावं असं वाटतंय? पहिलं काम म्हणजे स्त्रियांना काहीतरी आपला एक उद्योगधंदा काढून द्यावा. कुठल्याही सोयी आम्ही सांगितल्यानंतर त्यांनी करून द्यावं एवढीच आमची इच्छा आहे. ह्या मतदारसंघात सानिका दिदीच निवडून येणार हे 100% खरंच आहे. त्याला कोण अडवू शकणार नाही. कारण आमच्या गावात त्यांनी जनतेसाठी जे केले ते दुसरं कुणीच केलेलं नाही आजपर्यंत. त्याच्यामुळे त्यांनीच येणार. काय केले तिने? प्रत्येक गोष्टीला उभ्या आहेत त्या. ते गोरगरिबांसाठी काय मदत असेल, मंदिरचं निधी असेल किंवा रस्ते रुंदीकरण असेल, बाकीचं सगळं सुविधा ज्या आहेत त्या त्यांच्यामुळेच झाल्या. कशी आहे त्यांची काम करण्याची पद्धत? कशी आहे? जनतेला विश्वासात घेऊन हीच त्यांची कामगिरी आहे जास्त. काय काय समस्या आहेत भागातल्या? समस्या सध्या त्यांनी सोडवल्यातच बऱ्यापैकी, पण काय असतील ते निवडून आल्यानंतर 100% पूर्ण करणार त्या. एक महिला म्हणून मतदानाचा अधिकार बजावत असताना तुमची भूमिका काय असणार आहे? आम्ही त्यांच्या बाजूनच आहे, हीच भूमिका असणार आहे आमची. काय होईल या निवडणुकीत? तुम्हाला काय वाटते? का निवडून येतील सानिका दिदी असं वाटते मला. का? कारण आवाडे कुटुंबांनी खूप म्हणजे मन लावून सगळी व्यवस्था म्हणजे महिलांच्या समस्या ऐकून घेतल्यात. त्यांच्या काय समस्या आहे त्या ऐकून घेऊन त्या पूर्ण केल्यात आजपर्यंत. आणि रस्ते होत असताना त्यांनी स्वतः येऊन व्यवस्थित झालंय की नाही हे पाहिलंय. त्यामुळे आम्हाला लोकांनी सानिका ताईंनाच का निवडून द्यावं? त्यांना निवडून द्यावं. पण कारण पुढं व्यवस्थित जर त्यांनी काम करावं असं वाटत असेल तर त्यांनाच निवडून द्यावं सगळ्यांनी. तर आताच आपण कोरोची गावातील नागरिकांशी संवाद साधला. या कोरोची जिल्हा परिषद मतदारसंघाचा झालेला विकास, प्रलंबित असणारे प्रश्न आणि होणारा जिल्हा परिषद सदस्याकडून नागरिकांच्या असणाऱ्या अपेक्षा आपण सविस्तरपणे जाणून घेतल्या. एकंदरीत बघायला गेलं तर याआधी प्रशासक होतं, प्रशासकांच्या काळात काय काय कारभार झाला, त्याचबरोबर होणारा जिल्हा परिषद सदस्य कसा असावा हे आपण विस्तृतपणे येथील नागरिकांशी संवाद साधून जाणून घेतलं. तुर्तास तरी मी या एपिसोडमध्ये येथेच थांबतोय. KK न्यूजसाठी कॅमेरामन अनिरुद्ध तावरेसह समीर मकानदार, कोल्हापूर.